काय रे संजूचा काही फोन वगैरे? त्यांच्यासाठी आमचा फोन स्विच ऑफ आहे. काय? मगाशी बोललो ना तुम्हाला, बॅटरी लो येते, स्विच ऑफ आहे फोन. अरे मग संजू आणि मोना कुठे आहेत? रणजित थांब, मी मोनाला फोन करते, थांब. हॅलो मोना. हा हॅलो, कुठे आहे तू? आव बेबी मावशी इथली, तर कुठे फोन लावताय? तू इथे आहे? हा मग संजी कुठे आहे? वा, हा मलाच विचारत आहे संजी कुठे आहे? कुठे आहे संजू? अगं तू घरी जाऊन तिच्या सोबत येणार होतीस ना, तुला रस्ता माहित नव्हता म्हणून. मला रस्ता माहितीये, संजीनेच लोकेशन पाठवलं. मी कवा धरणं चाललीये, तुम्ही त्या माणसांबरोबर बोलण्यात बिझी होता ना, म्हणून मी जमीन बघत होती. लई भारी बर का तुमची जमीन. हा संजू गेली कुठं? सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. ही फोन का नाही उचलते? छान मांडली आहे ना पूजा. काके जमीन भारी आहे की नाही? होय. संजू फोनच उचलत नाहीये. अरे आडगिनी ना फोन सायलेंट वर ठेवला असेल बघ. बर अक्काचं काय झालं? फोन केलास का अक्काला? आई साहेब येणार होते काय? मी आई साहेबांना प्रॉमिस केलं होतं 1 तास वाट बघेन म्हणून. पण संजू आली नाही आणि जो 1 तास होता त्याचे 5 मिनिटच उरलेत. येतील ना आई साहेब? येईल येईल. भैया साहेब असं बोलायला नको खरं तर, पण आपल्या मनासारख्या वागतील त्या आई साहेब कसल्या. त्यांच्याकडूनच काय मी दुसऱ्या कुणाकडून बी अपेक्षा ठेवायचीच बंद केली आहे. काय झालं सुचित्रा? तुम्ही कधी आमच्या अपेक्षा पूर्ण केल्यात की आम्ही तुमच्या कराव्या? आई साहेब आई साहेब पाया पडते. असू दे असू दे. आई साहेब तुम्ही आलात, खूप आनंद आला. रणजितराव, आई आहोत आम्ही तुमची. तुमच्या चेहऱ्याकडे बघूनच कळतंय तुम्हाला किती आनंद झालाय ते. खूप खूप थँक्यू, खूप बरं वाटलं. कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच आभार प्रदर्शन सुरू. असो, आम्ही जरा आलेल्या मंडळींना भेटतो. तुमचं चालू द्या. येस प्लीज. या बेबी. आई अंबाबाई, आज यांच्यासाठी लई महत्वाचा दिवस आहे आणि माझ्यासाठी सुद्धा. मला पण तिकडे जायची लई इच्छा आहे, पण आता ह्या घडीला माझ्यापेक्षा पण जास्त आई साहेबांनी तिथं असायला पाहिजे. झाडं पण भरपूर दिसत आहे. अगं वीर पण आहे तिकडे, जायचं का? बघूया सर. मी इथं असले काय तिथं असले काय, माझं मन तर नेहमी यांच्या अवतीभोवतीच असणार आहे आणि मला माहिती आहे हे मला नक्की समजून घेते. पण आता त्या भूमिपूजेचा नारळ आई साहेबांच्याच हातून फुटायला हवा. रणजितराव,
जी आई साहेब. जी आई साहेब. चला उद्घाटनाचा नारळ वाढवूया. चला. जस्ट अ मिनिट आई साहेब. मी हा एखादा फोन करताय का? करून घ्या करून घ्या. नाही इकडे. काय झालं? संजूचा फोन लागतोय का नाही? अहो कवादरनं फोन लावती, माझा फोनच उचलना झाली. कुठं गेली काय माहिती. तर आपल्या दोघींपैकी कोणीतरी एकच या कार्यक्रमाला जाईल. तुम्ही किंवा आई अंबाबाई मला माफ कर. आता येऊ दिस तिला चांगली झापती. एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि तिचं आपलं वेगळंच असते. नाही तर काय. रणजितराव, माणसं खोळंबली आहेत. नारळ वाढवूया आपण उद्घाटनाचा. अहो साहेब, अगोदरच खूप उशीर झालाय. मुहूर्त टळून चाललाय. चला. सारासार विचार करण्याची बुद्धी भरपूर दिली आहे देवाने. आम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय सर्वांगीण विचार करून घेतलेला असतोय. तेच म्हणलं, आईसाहेबांनी त्यांचा निर्णय असा अचानक कसा काय बदलला? देवा भैरोबा, काय हे? काय होत आपल्या जाऊ बाई? अहो नवऱ्याच्या बिझनेसचं भूमिपूजन होतं ना आज. मग इथं कसं काय? देवाची प्रार्थना करत होते. त्यांच्या व्यवसायात कुठलं विघ्न नको यायला, त्यांना यश मिळू देत म्हणून अंबाबाईची प्रार्थना करत होते. पण ते तर तू तिथं पण जाऊन करू शकली असतीस ना. नवऱ्याच्या आयुष्यातला एवढा मोठा दिवस आहे आणि इथंच काय ग तू? अहो वहिनी साहेब, मी माझ्या मर्जीने इथं थांबलीये. आता तुम्ही पण तर घरीच आहात की. तुमच्या सख्या धीराचा कार्यक्रम आहे, त्यांनी तुम्हाला एवढं मानानं बोलवलं होतं, तरी पण तुम्ही घरीच आहात. लई दया येते बघ तुझी आम्हाला. काळजात असं चर्र होतंय बघ आमच्या. दया दया, नुसती दया. अहो दया कशासाठी? मी तुम्हाला म्हणलं ना, इथं थांबणं हा माझा चॉईस आहे. जसा तुमचा आणि दादासाहेबांचा घरी थांबणं हा चॉईस आहे. आता तुमची कारणं वेगळी आहेत आणि माझी कारणं वेगळी आहेत. माहितीये तुझी कारण काय ग? एवढा मोठा त्याग करायला निघालीयस आईसाहेबांसमोर. तुला काय वाटलं हा असा त्याग करून परत आईसाहेबांच्या गुड बुक्स मध्ये येशील? पण तसं होणार नाही. आम्ही होऊ देणार नाही. रणजित भाऊजींचा फोन येतोय, घे की.